महाराज थोडं पुढे आहे ना. जागतिक फोटोग्राफर्स दिनाच्या निमित्तानं आज इथं आमच्या यशवंत व्यायाम शाळेच्या गेटवर सर्व आमचे जे फोटोग्राफर्स आहेत नाशिकमधले त्या म्हणून इथं सर्व आम्ही जमलेलो आहे. मागच्या वर्षी ह्याच दिवशी आज या सर्व लोकांनी इथं याचं उद्घाटन केलं आणि आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने आज सर्व फोटोग्राफर्सनी इथं आज खूप धूमधडाक्यात साजरा केलेला आहे. आणि आता 30 तारखेला एक मोठं सेमिनार इथं मराठा विद्याप्रसारकच्या हॉलमध्ये होतं करतो आहे. आणि आपले जेवढेही सभासद आहेत त्या सभासदांनी सगळ्यांनी त्या दिवशी तिथं सकाळपासून हजर राहायचं आहे. आणि आपला तो दिवस आणि तो फोटोग्राफर तो 30 तारखेला जो होणार आहे तो दिवस आपण धडाक्यात तिथं आपण जोरात साजरा करणार आहे. तर या आजच्या दिवशी सगळ्यांना खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी छायाचित्रकार संजय जगताप. आज वर्ल्ड फोटोग्राफी डे यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकार इथं उपस्थित राहिले. आणि मागच्याच वर्षी आम्ही फोटोग्राफी कट्टा या नावाने MG रोडला मुक्याच्या ठिकाणी शाहू महाराजांची कृपा आणि त्यांच्या सहकार्याने तिथे हा कट्टा संपन्न झाला. आणि दरवर्षी आम्ही सगळे छायाचित्रकार इथे जमतो. 30 तारखेला ह्या महिन्यामध्ये AI आपण मोठं वर्कशॉप आयोजित केलं आहे. मुंबईचे प्रसिद्ध छायाचित्रकार चेतन मेहता सर यांचं वर्कशॉप आहे. नक्की हे वर्कशॉप काय किंवा त्या वर्कशॉपमध्ये माहिती काय होणार आहे. बरेचसे आता फोटोग्राफर जे आहेत त्याच्यापेक्षा आज मोबाईलवरचे फोटोग्राफर खूप झाले आणि ते AI काम करायला लागले. तर सगळ्यांना असं वाटतं का AI आलं म्हणजे आम्ही पण आता फोटोग्राफर झालो, पण तसं नाही आहे. आज AIसाठी जे काही फ्री ऑफ चार्ज जे काही टूल्स मिळतात त्या सॉफ्टवेअर आहेत ते परिपूर्ण नाही आहेत. चेहरा बदलतो आणि आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला ते पटतच नाही का हा व्यक्ती आपला आहे. या सगळ्या गोष्टीचं आणि फोटोग्राफीमध्ये बरेचसे आमचे जे काही छायाचित्रकार कित्येक वर्षापासून काम करत आहेत. परंतु जसं ॲडोब फोटोशॉप आहे हे आजपर्यंत आम्ही ते वापरत आलो. परंतु आता हे जे वर्जन आहे त्याच्यासाठी काही पैसे खर्च करायला लागणार आहे. परंतु आजचं ग्राहक आणि फोटोग्राफी स्पर्धा याच्यातनं आपल्याला जर निश्चित पुढं जायचं असेल तर हे वर्कशॉप प्रत्येकाने येऊन आणि याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2 सेशनमध्ये हे वर्कशॉप आहे. नाममात्र फी ठेवण्यात येणार आहे आणि हे वर्कशॉप 30 तारखेला आयोजित केलेलं आहे. पोस्ट तुम्हाला सगळ्यांना भेटेलच. उद्यापासून नोंदणी सुरू होते. त्वरित नोंदणी करा. 100 रुपये भरून किमान 5,000च्या वर तुम्हाला मार्गदर्शन या वर्कशॉपला मिळणार. त्याचा लाभ घ्या. धन्यवाद. तिथे आज MG रोड इथे साजरा होतो आहे. विशेष म्हणजे की MG रोडसारख्या ठिकाणी आज नुसते फोटोग्राफर नाही तर आमचे जे काही क्लाइंट आहे, जे चाहते आहे, राजकीय लोक आहे, सगळ्यांना कळण्यासाठी आम्ही फोटोग्राफी कट्टा या नावाने इथे फलक मागच्या वर्षी इथे उद्घाटन केलं. आणि विषय म्हणजे आजचा हा फोटोग्राफी डे मला वाटतं भारतातला सगळ्यात भाग्यवान समजला जाईल. ते आमदार मॅडम सगळ्या फोटोग्राफरांचा फोटो काढत आहेत आणि त्यामध्ये सहभागी झाले. आणि हा सगळा क्षण मला वाटतं आनंदाचा आहे. काम करतो AI आम्ही 30 तारखेला मोठं वर्कशॉप 300 छायाचित्रकारांचं आयोजित. पण आजचा दिवस साजरा करण्यासाठी एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी चहा नाश्ता एकत्र घेण्यासाठी आमचे सहकारी मित्र संजय चौधरी जे आहेत त्यांनी आम्हाला आज स्पॉन्सरशिप दिली आणि हा कार्यक्रम आयोजित करतो. सगळ्यात म्हणजे तुम्ही आलात त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. फक्त काही ज्या गोष्टी आहेत त्या शेवटी आम्हाला हाच व्यासपीठ मिळतं आहे म्हणून बोलतो आहे. खरं तुम्हाला बोलवलं. पण एक शौकीनता अशी की 98पासून आम्ही काम करताना ज्या वेळेला फोटोग्राफरांसाठी आम्ही काही कार्यक्रम घेतो तर आम्हाला हॉलच उपलब्ध मिळतो. त्यासाठी जे काही चार्जेस असतात 15,000, 20,000, 25,000 ते असोसिएटला परवडत नाही. कारण हा सुद्धा AIचा जो वर्कशॉप आहे आम्ही तो कमीत कमी आम्हाला 58,000 रुपये हा खर्च आहे. कारण आम्ही फक्त 100 रुपये एंट्री फी दिली म्हणजे 20,000 जमत आहेत. आणि वरचे 38,000 रुपये असोसिएट कुठून आणते तर मग आम्हाला पॉइंट्सर बघावं लागतात. तर
मुद्दा हा आहे की नाशिकमध्ये आम्हाला कुठेतरी एक 100 छायाचित्रकार एकत्र येतील, बसतील, त्यांच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कुठेतरी जागा जर आम्हाला आमच्या नावावर नाही मिळाली तरी चालेल. आम्हाला वर्षातनं फक्त ते 7-8 कार्यक्रम जे आम्ही घेतो त्यापुरतं मिळाला आणि त्याचा जो काही लाईट बिल, जो काही सफाई खर्च, जो काही असेल 1000-2000 रुपये जो असोसिएट द्यायला तयार आहे, तर आम्हाला तुम्ही सहकार्य करावं अशी ह्या ऐका निमित्ताने ना, आज आपल्या सतीश नाना कुलकर्णी आहेत माजी महापौर, त्यांनी वंदे मातरम हॉलमध्ये का बांधलं हॉलमध्ये तुम्ही कार्यक्रम संध्या कुलकर्णीला भेटत तुम्हाला एकदम छान. परत एकदा ग्रुप फोटो काढूया आणि मॅडमचा एक शुभेच्छा व्हिडिओ करू. फोटोग्राफर दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेल्या सगळ्या नाशिकमधील नामवंत फोटोग्राफर की जे सातत्याने आपले अतिशय सुंदर फोटो काढतात आणि जे फोटो आपल्या आयुष्यामध्ये अनेक क्षण जे असतात ते त्यांच्याकडनं टिपले जातात आणि त्या आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणी होऊन जातात. अशामध्ये अनेक फोटोग्राफर ह्या ठिकाणी आहेत की जे माझ्या कुटुंबियांशी देखील जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी काढलेले फोटोग्राफ आज माझ्या अल्बममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फोटोग्राफरचं महत्त्व हे खूपच छान आहे. जरी आज आपण मोबाईलच्या आणि AIच्या जगामध्ये आपण जगत असतो तरीसुद्धा आपल्याला एक छान फोटोग्राफर कोणीतरी असायला लागतो आपल्यासोबत की जो खूप छान पद्धतीने आपले जे फोटोज आहेत ते टिपू शकतात आणि याच्यातून आपल्या आयुष्यातले अनेक आनंदाचे क्षण जे असतात ते त्याच्यामध्ये कायमस्वरूपी कैद केले जातात आणि तो फोटो बघितल्यानंतर ते क्षण आपल्या आयुष्यामध्ये त्याच्या परत आपल्याला आठवणी येतात. आणि आज जवळपास 6000हून अधिक फोटोग्राफर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. त्या जागतिक फोटोग्राफर दिनाच्या निमित्ताने मी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि आपणा सर्वांना म्हणजे आपलं लग्न कार्य वगैरे साखरपुडे या सगळ्याच कार्यामध्ये तुमच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम हा पूर्ण होत नाही. आपल्या सगळ्यांना चांगलं आयुष्य, दीर्घायुष्य लाभो आणि तुमच्या फोटोंना जागतिक स्तरावरचं नामांकन मिळो अशा पद्धतीने मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि राजू, एक